अखेर वाल्मिक अण्णा कराड यांना मोका अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमका आता हा मोका काय आहे आणि वाल्मिक अण्णा कराड यांना आता किती वर्षाची शिक्षा होणार आणि नेमका काय आहे हा कायदा जाणून घेऊया। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले असून या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एक आरोपी वगळता सर्वच आरोपींना अटक केलेली आहे। त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे। या प्रकरणात असल्याचा आरोप झालेले वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर अद्याप 302 अंतर्गत कुणाचा गुन्हा दाखल झालेला नाही। पण सीआयडी कडून आज वाल्मिक अण्णा कराडवर देखील मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक अण्णा कराडवर आज केस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने आता वाल्मिक अण्णा कराड यांना जामीन मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे। दरम्यान यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश कैदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोका लावला होता। मात्र वाल्मिक अण्णा कराडवर अद्याप खुनाचा गुन्हा दाखल नाही। दरम्यान मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सत्र न्यायालयातून जामीन दिला जात नाही। मोका अंतर्गतील गुन्ह्याचा विशेष न्यायालयाकडे जामिनीसाठी अर्ज करावा लागतो। ते विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे। त्यामुळे मोका अंतर्गत जामिनीसाठी संभाजीनगरच्या कोर्टात अर्ज करावा लागणार आहे। नेमकं मोका म्हणजे काय आणि आरोपीला किती शिक्षा होते, काय आहे मोका कायदा, सर्व बघूया। मोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट, यालाच मोका म्हणजेच मोका कायदा संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये आणला होता। त्यापूर्वी असलेला ताडा कायद्याच्या धर्तीवर मोका हा कायदा आणला गेला। हप्ता वसुली, खंडणी, अपहरण, हत्या, सामूहिक गुन्हेगारी या विरोधात मोका लावला जातो। संघटित गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे। हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही। बरं, या कायद्यामध्ये काय काय तरतुदी आहेत बघूया। मोका कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो। या कायद्यात पोलिसांना 180 दिवस दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मिळतात। हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही। एका आरोपीवर 2 पेक्षा जास्त आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील तेव्हा हा कायदा लावला जातो। या कायद्याअंतर्गत आरोपीचा कबुली जबाब नोंदवता येतो। या कबुली जबाबाचा वापर इतर सह आरोपींसाठी करता येतो। मोका कायदा फरार आरोपीवरही लावता येतो। त्याची संपत्ती जप्त करता येते, त्यांची बँक खाती गोठवता येतात। एवढा जबर हा मोका कायदा आहे। तर विशेष म्हणजे आरोपींना जन्मठेप सुद्धा होऊ शकते। मोका कायदा कठोर आहे। हा कायदा लावल्यानंतर आरोपींची सहजासहजी सुटका होत नाही। यामध्ये किमान शिक्षा 5 वर्षाची व कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे। गुन्हा ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडतो त्या ठाण्याचा अंमलदार संबंधित आरोपीवर टोळीवर मोका लावण्याचा प्रस्ताव पाठवतो। शहरी भागामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्ताकडे हा प्रस्ताव पाठवला जातो, तर ग्रामीण भागामध्ये स्पेशल आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव पाठवला जातो। या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर मोका त्या प्रकरणात लावला जातो। एखाद्या टोळीवर मोका लावण्यात आला तर त्याचा तपास शहरी भागात एसपी दर्जाचा अधिकारी तर ग्रामीण भागामध्ये DYSP दर्जाचा अधिकारी करतो। 180 दिवसापर्यंत पोलिसांना यामध्ये आरोपपत्र दाखल करता येते। मोका लागल्यानंतर 6 महिन्यापर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही। विशेषतः गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत जामीन दिला जात नाही। पुढे देखील आरोपींना जामीन मिळणे कठीण आहे। मोका गुन्ह्यात किमान 5 ते 10 वर्षाची शिक्षा व 5 लाखाचा दंड होऊ शकतो। जास्तीत जास्त शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरूपावरून ठरत असते। या प्रकरणी आरोपींना जन्मठेप किंवा फाशी होऊ शकते। अशा प्रकारे हा मोका कायदा खूप डेंजर आहे, कारण की यामध्ये एकदा जर अटक झालं आणि एकदा ह्याच्यामध्ये जर अडकलं कमीत कमी 5 ते 10 वर्ष त्याला जेल होऊ शकते आणि विशेष म्हणजे जन्मठेपही होऊ शकते। आणि जरी सुटला तरी त्याचं सगळं आयुष्य त्या न्यायालयामध्ये जातं, हजर होण्यामध्ये तारखा वगैरे। आणि ज्याच्यावर हे मोका लागला जातो त्याच्यावर एक प्रकारचं संकट, एक असं संकट येत असतं की ते जायचं नाव घेत नाही।